आकाशवाणी मुंबई. तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू करायचा महानगरपालिकेचा निर्णय. विहिरी, कूपनलिका आणि टँकर अधिग्रहित करणार. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाची आदरांजली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जाते. आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरिमन पॉईंटपासून मंत्रालयातल्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढली गेली. पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले होते. ही यात्रा ही खूप खास यात्रा आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण राज्यांमध्ये युवकांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जात आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की युवकांचा सहभाग या देशाच्या विकासामध्ये खूप मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ऐरोलीतल्या बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट देणारी मोठी जनसंख्या विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातही भीम पदयात्रा काढण्यात आली. रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून जय भीम पदयात्रा काढण्यात आली. संविधान उद्देशिकेच्या वाचनानंतर या पदयात्रेचा समारोप झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात जय भीम पदयात्रेचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झालं. या पदयात्रेत 250 विद्यार्थी, स्वयंसेवक आणि विद्यापीठातले कर्मचारी सहभागी झाले होते. नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वयानं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. परभणीत भीम पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहातल्या विद्यार्थिनींनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. परभणी शहरात उद्या आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आलेत. गोंदियात आंबेडकर जयंतीनिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात गोंदिया शहराच्या भीमनगर ग्राउंडमधून करण्यात आली. उद्या आंबेडकर चौकात भव्य जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. धुळ्यात जय भीम पदयात्रा उत्साहात संपन्न झाली. पदयात्रेची सुरुवात गरुड मैदान इथून झाली होती. राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्ष 2026 अखेर 12 तास मोफत वीज पुरवठा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं 720 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात विजेचे दर 5 वर्षांसाठी स्थिर ठेवून राज्य शासनानं वीज ग्राहकांना दिलासा दिल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी आणि वीज पुरवठ्याकरता सरकारनं हाती घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली. भूजल पातळी खोल जात असल्यानं शेतकऱ्यांना 10 अश्वशक्तीचे कृषीपंप वापरण्याची परवानगी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. समृद्धी महामार्गामुळे देशव्यापी दळणवळण व्यवस्थेत विदर्भ केंद्रस्थानी आला असून तिथं औद्योगिक विकास करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवला जातोय. या अंतर्गत गरोदर तसंच स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जातोय. भंडारा जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभाग तसंच जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं यानिमित्त विविध खेळांच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व महिला आणि मुलांना समजावून देण्यात आलं. अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून. राज्यात 8 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत पोषण पंधरवडा राबविला जात आहे. यात गरोदर माता, स्त्रिया, मासिक पाळी जाणाऱ्या मुली यांचा सहभाग आहे. अंगणवाडीत गावातील महिला मुलींना एकत्रित करत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात गरोदर मातांनी कोणती आहार घ्यायला पाहिजे, बाळाची काळजी कशी घ्यावी, तसेच मासिक पाळी जाणाऱ्या मुलींनी कोणती काळजी घेतली पाहिजे अशा विविध माहिती या माध्यमातून देण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून भंडारा जिल्ह्यात महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाच्या सहाय्याने हा उपक्रम राबविला जात आहे. प्रवीण तांडेकर, PTC, भंडारा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ झालाय. काल चैत्री महिन्याच्या पौर्णिमा असल्यानं तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची उन्हाच्या कडाक्यातही मोठी गर्दी झाली होती. सकाळी 6 वाजता अभिषेक पूजा पार पडली. तसंच देवीला धूपारती दाखवून महापूजा केली गेली. चैत्री पौर्णिमेनिमित्त देवीच्या गाभाऱ्यात विविध आकर्षक फुलांसह आंब्याची आरास करून सिंहासनाला आंब्याच्या मोहराची सजावट करण्यात आली होती. येरमाळा इथल्या येडेश्वरी यात्रेलाही काल प्रारंभ झाला. आज येडेश्वरी यात्रा महोत्सवातील चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम आहे. या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीविरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरूच असल्यानं मुंबई महानगरपालिका प्रशासनानं 2005चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणी पुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केले जाणार आहेत. व्यापक जनहितासाठी हा निर्णय घेतल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. यामुळे आता खासगी गृहनिर्माण संस्था आणि इतरांना टँकरनं सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल असं पालिकेनं म्हटलं आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमावलीनुसार पालिकेनं विहिरी आणि कूपनलिका धारकांना ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र त्यामुळे टँकर चालकांना पाणी मिळण्यात अडचण झाली. त्याविरोधात त्यांनी हा संप सुरू केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी या नोटिसांना स्थगिती द्यायचे निर्देश दिले. मात्र तरीही टँकर चालकांचा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान मुंबईतल्या नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम आणि टँकर चालकांच्या मागण्यांवर तातडीनं तोडगा काढावा अशी सूचना पालिकेला केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण होत आहेत. या हत्याकांडात बळी पडलेल्या हुतात्म्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली. जालियनवाला बाग मैदानावर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण आदरांजली अर्पण करत असून भारताची जनता सदैव त्यांची ऋणी राहील. त्यांच्या प्रेरणेनं भारताचा प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी आपलं योगदान देत राहील असं मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात या शूरांचं अतुलनीय बलिदान कोरलं गेलं असून देश त्यांचा सदैव ऋणी राहील असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शहीदांना आदरांजली वाहताना म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील जालियनवाला बाग हत्याकांडातल्या शहीदांना आदरांजली वाहिली आहे. जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्यांचं बलिदान स्वातंत्र्य लढ्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यामुळे येणाऱ्या पिढ्यांना हे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 13 एप्रिल 1919 हा दिवस देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातला सर्वात काळा दिवस असून ही घटना देशाच्या इतिहासातून कधीच पुसली जाऊ शकत नाही. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तमाम देशभक्त वीर हुतात्म्यांना आदरांजली अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. नाशिक जिल्ह्यात लासलगावसह सर्व बाजार समित्यात कांद्यांच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क हटवल्यानंतरही भाव चांगला मिळत नसल्यानं केंद्र सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे. लासलगाव बाजार समितीत काल उन्हाळ कांद्याला कमीत कमी ₹500, जास्तीत जास्त ₹1301 तर सरासरी ₹1125 क्विंटल भाव मिळाला. तर लाल कांद्याला कमीत कमी 300, जास्तीत जास्त 880 तर सरासरी ₹700 क्विंटल असा भाव मिळाला. गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे कापणीसाठी आलेल्या मक्याचं मोठं नुकसान झालं. या शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही शासकीय मदत मिळालेली नाही. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर 9 गडी राखत विजय मिळवला. बंगळुरूनं 17 षटकं आणि 3 चेंडूत 175 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 4 बाद 173 धावा केल्या होत्या. आजचा दुसरा सामना दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र विशेष पदयात्रांचं आयोजन. विदर्भाच्या विकासासाठी शासन वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू करायचा महानगरपालिकेचा निर्णय. विहिरी, कूपनलिका आणि टँकर अधिग्रहित करणार. आणि जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 106 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.